नमस्कार, मी डॉक्टर काजल माइंडकर. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चमचमीत पदार्थ खायला कोणाला आवडत नाहीत. पिझ्झा, बर्गर, पास्ता ह्यामध्ये या सर्व पदार्थांमध्ये एक आयटम हा कॉमन असतो, तो म्हणजे चीज. मार्केटमध्ये चीज खूप महाग मिळते, म्हणून आपण आज घरीच चीज बनवणार आहोत. चला तर मग रेसिपी पाहूया. मी इथं 1 लिटर फुल क्रीम म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्या पण ब्रँडचं दूध घेऊ शकता. फुल क्रीम दूध घेतलं तर त्याचं चीज एकदम चांगलं बनतं. हे दूध आपण एकदम मीडियम गॅसवर ठेवणार आहोत आणि जेव्हा दूध गॅसवर असतं तेव्हा आपण ते सारखं ढवळत राहणार आहोत चमच्याने, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. दूध आपल्याला इतकं गरम करायचं आहे की त्याच्यामध्ये आपण जर बोट घालून पाहिलं तर आपल्या बोटाला सहन व्हायला पाहिजे. दूध तोपर्यंत गरम होते तोपर्यंत आपण दूध काढण्याची तयारी करूया. आपण इथं 4 चमचे व्हाईट व्हिनेगर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे पाणी घालणार आहोत आणि आपण हे मिश्रण करून एका साईडला ठेवणार आहोत. आणखी एक बाउल घेतला आहे. त्या बाउलमध्ये आपण इनो म्हणजेच फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे. 1 सॅचेट फ्रूट सॉल्ट आपण त्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा पाणी घातलेलं आहे. पाणी घातलं की हे असे बुडबुडे बाहेर येतात, सगळा गॅस बाहेर निघतो. हे बुडबुडे पूर्ण शांत होईपर्यंत हे आपण असंच एका साईडला ठेवणार आहोत. हे आपण 2 मिश्रण अशी वेगळ्या प्रकारचे 2 मिश्रण आपण तयार करून घेतलेले आहेत. अजूनही आपल्याला दिसते की छोटे छोटे बुडबुडे येत आहेत, तर आपण हा एका साईडला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपलं दूध गरम होत आहे. हळूच बोट घालून पाहायचं की आपल्या बोटाला ते गरम दूध सहन होत आहे की नाही. जेवढं सहन होतंय तिथपर्यंतच दूध गरम करायचं. गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये हळूहळू 1 चमचा व्हिनेगर टाकत जायचं. व्हिनेगर टाकून झालं की आपण एकदम हळूवार हाताने दुधाला हलवायचं आहे. खूप जोरात हलवायचं नाही आहे आणि एकाच डायरेक्शनने दूध हलवायचं आहे. असं एक चमचा सगळं व्हिनेगर एका वेळेस नाही घालायचं आहे, तर आपण 1 चमचा असं व्हिनेगर घालणार आहोत. तुम्ही तर पाहू शकता दूध हळूहळू दह्यामध्ये त्याचं रूपांतर होत आहे. आपण हा 3रा चमचा घातलेला आहे. आता गॅस हळूच चालू करायचा आणि एकदम मंद आचेवरती गॅस ठेवायचा. हा आपला 4था चमचा आहे व्हिनेगरचा आणि तुम्ही पाहू शकता चमच्याला कसं हे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. याला बोलतात कर्डल. तर हे दूध असं हळूहळू पूर्ण याने पाणी सोडलेलं आहे आणि हे एका साईडला असं पनीर जमा झालेलं आहे. पण हे चिकटवालं पनीर आहे, म्हणजे याचं अर्ध दही आणि पनीर ह्यामधली ही स्टेज आहे खरं तर. तुम्ही पाहू शकता पाणी पूर्ण वेगळं सोडलं आणि पनीर एका साईडनी जमा झालेलं आहे. हे असं जेव्हा पनीर जमा होणार तेव्हा एखादा मिनिट फक्त आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. हलकंसं थंड झालं की तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा हे वेगळं करू शकता किंवा एखादं घरामध्ये तुम्ही जे स्वच्छ धुतलेलं मुलायम कापड असेल त्या कापडामधून तुम्ही हे गाळून घेऊ शकता. हे असं मी कापडामधनं गाळून घेतलेलं आहे. गाळताना लक्ष द्यायचं की जेव्हा हे गरम असेल तर हात भाजू शकतो, तर सावकाश करायचंय. कापड हळूवार दाबून आपण पूर्ण पाणी काढणार आहोत. खूप एकदम कोरडं करायचं नाही आणि हे पाणी अत्यंत उपयुक्त असं पाणी आहे. तर तुम्ही हे पीठ भिजवण्यासाठी किंवा कढी करण्यासाठी वापरू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटलं की हे खायला नको तर तुम्ही हे पाणी झाडांना नाजूक हातांनी तुम्ही हे कापड असं दाबून त्याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला. चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकता. हे पाहू शकता तुम्ही असं सॉफ्ट असं आपल्याला हे पनीर मिळालेलं आहे, एकदम सॉफ्ट. त्याच्यामध्ये थोडासा हलकासा पाण्याचा अंश असतो. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे काही पनीर मिळालं ते पनीर आपण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः अर्धा टीस्पून सॉल्ट
आणि जे इनोचं आपण पाणी बनवलेलं आहे ते इनोचं पाणी. चीजला चांगला गोल्डन कलर येण्यासाठी एखादा चिमूट आपण इथं हळद घालणार आहोत. याच्यामध्ये खरं तर 1 टेबलस्पून घी घालायला पाहिजे, पण मी इथं घालायला विसरले, पण मी हे नंतर घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. मिक्सरमधनं हे मिश्रण आपल्याला हळूहळू काढायचं आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्ये हे असं टेक्स्चर तयार होतं, एकदम क्रीमी आणि सॉफ्ट. तुम्हाला असं जर वाटलं की हे मिक्सचर घट्ट झालंय तर तुम्ही ह्याच्यामध्ये एखादा चमचा दूध घालू शकता, किंवा आपण जे पाणी काढलेलं आहे बाजूला ते पाणी पण घालू शकता. इथे बघितलं तुम्ही, एकदम सॉफ्ट क्रीमी असं एक मिक्सचर तयार झालेलं आहे. एकदम जे काय आपण चीज स्प्रेड बनवतो ना, सेम त्याच पद्धतीचं हे चीज स्प्रेड तयार झालेलं आहे. हे चीज स्प्रेड तुम्ही पिझ्झावरती पण लावू शकता, किंवा तुम्ही साधं हे चीज स्प्रेड ब्रेडवरती लावून आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे मसाले किंवा भाज्या घालून त्याचे पण तुम्ही सँडविच बनवू शकता. इथं मी 1 चमचा गाईचं साजूक तूप घातलेलं आहे. तूप घालून परत एकदा मिक्सरमधनं हे मी फिरवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, एकदम क्रीमी सॉफ्ट. तुम्ही हे चपातीला लावून पण खाऊ शकतात. मुलं एकदम आवडीने खातील आणि पौष्टिक प्रोटीनयुक्त हे असं ब्रेडवर चीज स्प्रेड म्हणून तुम्ही लावू शकता. याच्यावरती कांदा टोमॅटो किंवा सिमला मिरची लावून तुम्ही ह्याचं सँडविच बनवून पण मुलांना देऊ शकता. नुसते चपातीवरती हे पिझ्झासारखं लावायचं आणि तुम्ही चपातीचा पिझ्झासुद्धा बनवू शकता. एकदम सॉफ्ट क्रीमी असं हे चीज स्प्रेड. म्हणजे आपल्या ह्या रेसिपीमधनं 2 प्रकारचे चीज आपल्याला मिळतील. एक तर हे चीज स्प्रेड, आणि आपण पुढे जाऊन चीज क्यूब कसं बनवायचं ते सुद्धा पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता, एकदम व्यवस्थित सॉफ्ट आणि एकदम इझिली तुम्ही स्प्रेड करू शकता. अगदी झटपट बनणारी रेसिपी आणि मुलांना आवडणारी. कोणताही मसाला घातला तुम्ही, चाट मसाला घाला, सँडविच मसाला घाला. चीज क्यूब बनवायला तुम्ही घरामधला कुठलाही एखादा प्लास्टिकचा डबा घ्या किंवा काचेचा डबाही घेऊ शकता. त्याला असं हे तूप लावून मी ग्रीस केलेलं आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही असा हा बटर पेपर पण ह्याच्यामध्ये घालू शकता, म्हणजे काढायला इझी होतं. व्यवस्थित चारी बाजूने हा बटर पेपर घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरनं मी थोडंसं तूप लावून ग्रीस केलेलं आहे. इथे बघू शकता, मगाशी आपण जे मिक्सरमधनं क्रीमी टेक्स्चर असलेलं क्रीम बनवलं ते चीज स्प्रेड आपण ह्याच्यावरती पूर्ण हे चीज स्प्रेड आपण ह्या डब्यामध्ये व्यवस्थित भरणार आहोत. कुठली एअर न ठेवता आपण हे व्यवस्थित असं हे स्प्रेड केलेलं आहे. एअरशी कॉन्टॅक्ट येऊ नये म्हणून आपण त्याच्यावरती एक प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे. एअरशी कॉन्टॅक्ट आला तर त्याचा वरचा जो लेअर असतो तो कडक होऊ शकतो, आणि मग असा हा डबा पूर्णपणे बंद करून एअरटाईट करून आपण हे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहोत. साधारणतः 4 ते 5 तास सेट व्हायला लागतात. हे 4 ते 5 तासानंतर ना आपण इथं बघू, एकदम व्यवस्थित सेट झालेलं आहे चीज. सावकाश हे डब्यातनं आपण वेगळं करणार आहोत. मी इथं कमी थिकनेसचं चीज बनवलेलं आहे. तुम्ही पनीर जर जास्त बनवलं तर तुम्हाला जास्त जाड असं चीज बनवणं शक्य आहे. मी साधारणतः 1 सेंटीमीटर थिकनेसचं असं हे चीज बनवलेलं आहे. एकदम व्यवस्थित छान सेट झालेलं आहे. बटर पेपर साईडला केलं तर हे तुम्ही जाड पण बनवू शकता. प्लेटमध्ये ठेवून असं हे तुम्हाला जो आकार हवा त्या आकाराने कापू शकता. अजिबात सुरीलाही चिकटलेलं नाही, एकदम व्यवस्थित कापलं जात आहे. छोटे छोटे क्यूब्स बनले, मार्केटमध्ये जसे विकायला असतात तसेच हे क्यूब बनलेले आहेत. एकदम छान क्रीमी टेक्स्चर आहे.
तुम्ही याचं स्क्वेअर किंवा तुम्ही ट्रायंगल शेपमध्ये सुद्धा हे क्यूब्स कापू शकता मुलांच्या आवडीप्रमाणे. मस्त असे ट्रायंगल शेप क्यूब्स, एकदम चीजी, सुंदर असा गोल्डन कलर आलेला आहे चीजला. घरामध्ये जर फॉईल पेपर असतील तर तुम्ही हे चीज बनवून असं आठवडाभर 15 दिवस सुद्धा चांगलं प्रिझर्व करू शकता. व्यवस्थित एअरटाईट पॅक करून एअरटाईट डब्यामध्ये घालून तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता. साधारणतः 8 ते 15 दिवस हे चीज आरामात टेकणार. हे तुम्ही पिझ्झा, पास्ता किंवा सँडविच बनवलंय किंवा घरामध्ये चपातीचा पिझ्झा बनवलेला असेल तशाबरोबर किंवा तुम्ही पनीरचा पराठाही बनवून खाऊ शकता. या चीजचा वापर करू शकता. असं हे स्वस्त आणि मस्त घरचं चीज. सुंदर असा गोल्डन कलर आलाय. ह्या अशा प्रकारचं बनवलेलं चीज कोणाला खावंसं नाही वाटणार. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्ही घरी चीज बनवून पहा. कसं बनतंय तर मला कमेंटमध्ये सांगा. मार्केटमधलं महाग चीज आणण्यापेक्षा किंवा प्रिझर्वेटिव्हवाले चीज आणण्यापेक्षा घरीच चीज बनवा आणि मुलांना खायला घाला. प्रोटीनने भरपूर असे हे चीज. मस्त तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे इलॅस्टिसिटी. एकदम बघायला सुद्धा एकदम टेम्पटिंग असे हे चीज दिसते. रेसिपी नक्की ट्राय करा.